काय वारा सुटलाय बाबा बाबा, गारगार वारा पाण्याचा. अरे ए दादा, अरे पाईप फुटला इथं. ए अरे वो पाइप नहीं फूटा है, कारंजा है वो. सॉरी सॉरी. आईला कमाल आहे इकडे. आईला 7 वाजत आले, 6 वाजता येणार ती. या बायका पण अशा आहेत ना, कधी वेळेवर येणार नाही. जगातल्या कुठल्याही बायका घ्या, या उशीर ठरलेला. भांडीवाली असो नाही तर राजकारणी, उशीर ठरलेला. काय टाइमपास करावा काय कळेना बा. थँक्यू. तुमचं नाव? गुलाब. तरीच तुमच्या स्पर्शाने अंगावर काटा आला त्या गुलाबी थंडीच. एकटीच आलात पॅरिसला? हा तसा एकटाच. तुमचं नाव? माझं नाव मरीना. कोण? मरीना. कोण मरीना? म्हातारी मरीना? नो, मरीना शेरापोवा. नाही नाही, मला उपीटच बरं. हं? नाही नाही, मग आता जेवायचं. आता कुठे काय? नो, हा? माझं सरनेम, माझं आडनाव मरीना शेरापोवा. अच्छा, हा राजवाडा बघितलात किती सुंदर आहे? बघितलं म्हणजे माझाच आहे. तुमचा? मग म्हणजे तुम्ही इकडचे राजकुमार? हा, मग काय. ओ, मग तुम्ही असे का दिसताय? असं अगं व्यसन तर करून राहावं लागतं. मला बघावं लागतं कारभार नीट चाललाय का नाही, म्हणून मी असं राहतो. तुला सांगतो, 500 एकर जमीन आहे माझी, 200 ट्रॅक्टर आहेत माझी. ओ, पण पॅरिस मध्ये ऊसाची शेती? सैराजचं शूटिंग कुठे झालं? कुठे? इथं पॅरिस मध्ये आपल्या शेतीत. ओ, ते हिरो हिरोईन नाही का, दोघं धावतात सैराट मधले, हो. ते इथंच धावत होते ऊसाच्या शेतीत. पण इथे कसं काय? अहो, हिरो इथलाच आहे. आता त्याचं नाव काय आहे? पॅरिसा. पॅरिसा? पॅरिसा नाही, परशा आहे. ते परशा. नाही नाही, तो तुम्ही केला परशा. खरं तर पॅरिसच नाव आहे त्याचं. आता माझं नाव काय? भालचंद्र. हं. लोकांनी काय केलं? भाऊ. हं. तसं आहे ना ते. ओ, भालू. भालू नाही, भाऊ. भाऊ. तुम्ही मला गुलाबच माना. ओ, मी तुला रोज बोलू? बोलवा ना, येईन ना, मी रोज येईन. नो नो, रोज मीन्स गुलाब. गुलाब. तुम्ही ना मला जाम आवडलात. हा, काहीतरी काय. Kulab? हा? हा? Kulab? आलो, येतो येतो. Kulab, where are you? अगं आलो, थांब की जरा. जाऊन हा, आईला गेली कुठं बाई? हा, पाण्यात पडली की काय? हो भाई. अरे तुम गिरेगा उधर. हा हा, वा वा, किती काळजी तुम्हाला. तुम गिरेगा तो पानी गंदा होएगा, काला होएगा. हा, आईला या पाणीचा हे पाईप फुटलाय तो बघ की. अरे निकाल ना, चल ना. चारे वाड्यातली लोक हिंदी का बोलतात तेच कळत नाही. निकाल ना. हा हा, चल. तर मंडळी, थुकरटवाडीचे आमचे थुकरटवाडीकर अडकलेले आहेत पॅरिसमध्ये एका वेगळ्याच गोष्टीत, आणि मला मात्र लंडनमध्येच थांबायचं होतं, कारण मला लंडन खूप आवडलेलं आहे. आणि आपल्याबरोबर आहेत माझ्या नवऱ्याची बायकोचे हे कलाकार. पुन्हा एकदा आपण आपल्या या लाडक्या कलाकारांचं मनापासून स्वागत करूयात. शूटिंगची धमाल मस्ती काय असते, मजा मस्ती काय चालते, हे तर मी त्यांना विचारलंच. पण मला एक गोष्ट कळलेली आहे, ती म्हणजे शनाया, तू तर उत्तम गातेस, याच्यावरती आपण मागेही एका एपिसोडमध्ये उल्लेख झाला होता, आणि ते आज गाणं ऐकण्याची इच्छा आहे. पण तुझ्या गाण्यावर ही छान अदाकारी करते असं मी ऐकलंय बुवा. हो, म्हणजे आम्ही MNB करत नसतो तर आम्ही ऍक्च्युली फडच टाकला असता. इतपत आम्ही एक कार्यक्रम चालू असतो आमचा वारी. अरे वा, मग त्याची एक झलक तर बघायला आवडेल. काय आवडेल की नाही? यारावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी. बसा भाऊजी. बळक जुनी धरून मनी, बळक जुनी तुमची धरून मनी, काय करू सांगा मी अहरजी. बसा भाऊजी, बसा भाऊजी.
वन्स मोर. मग गॅरी नाचला पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? अरे मी तसंही हिच्या तालावर नाचतोच आहे मी. तिच्या तालावर तू नाचतोस. पण आता एक असं करूया, एक लावणीवर गॅरीची अदाकारी बघूया. मुळे जमीन काळ सोन त्यात नामांकित रुजलं बियाणं. मुळे जमीन काळ सोन त्यात नामांकित रुजलं बियाणं. व तुझा ऊस वाढला जो मान, तुझा ऊस वाढला जो मान. घाट घाटार उभारी धरली, पेर पेरात साखर भरली. नाही वाढीस जागा उरली. रंग पानाचा ओ रंग पानाचा हिरवा ओला, रंग पानाचा हिरवा ओला. तुझ्या उसाला लागल कोला ग, तुझ्या उसाला लागल कोला. पड सांभाळ तुऱ्या लागाला, पड सांभाळ तुऱ्या लागाला. तुझ्या उसाला लागल कोला ग, तुझ्या उसाला लागल कोला. आता मला विचारायचंय की अभिजित कानकेकर, तू आरजे होतास आणि आरजे असताना पुणे तू गाजवलं, पण त्या काळात तू आता सुद्धा मुलींमध्ये फेमस आहे, तेव्हा सुद्धा असशील. मग एखादी अशी सतत फोन करणारी वगैरे मुलगी होती का? फोन कार्यक्रम वगैरे असतात त्यात. नाही एक नाही, खूप होत्या. हो हो म्हणजे बरं, त्यातल्या त्या काही फक्त माझ्यासाठी फोन करायच्या असं नाही, पण अनेक ऑनेस्टी. नाही मी सिरियसली सांगतो. म्हणजे अनेक काही श्रोते असेही होते की त्यांना फक्त बक्षीस मिळवण्यात इंटरेस्ट असायचा हा. आणि ते सतत फोन करायचे. म्हणजे त्यांच्यामुळे इतरांचे फोन एंगेज लागायचे आणि बाकीचे आम्हाला कंप्लेंट करायचे तुमचा फोनच लागत नाही. सो आम्ही काहींना खरं तर एक ब्लॅकलिस्ट केल्यासारखं झालं होतं की अरे हे सतत फोन करतात, इतरांना तर संधी मिळाली पाहिजे. मग अशा काही स्त्रिया महिला खोटं नाव सांगून पण अनेकदा फोन करायच्या. बरं. आम्हाला ती नॅक जमली होती की त्यांना काय प्रश्न विचारले की कळेल की ही तीच आहे. पण खूप फसवण्याचे अनेक प्रकार त्या काळात मला कळले. आज आपल्याकडे आपले लाडके कलाकार आलेले आहेत आणि तुम्ही तिघेही जरी थोडं यांच्यामध्ये नोकझोक असली तरी फॅमिलीच वाटतं आम्हाला. तर काय, इथे सुद्धा एक फॅमिली आहे आमच्याकडे, आमच्या तुकरेटवाडीमध्ये. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला भेटायचंय त्यांना आणि तुमच्या बरोबर खरं तर एक कॉम्पिटिशन त्यांना करायची. नवरा बायको आहेत, लग्न झालंय त्यांचं. तर मी म्हटलं ठीक आहे, तर एक मी गेम शो भरवलेला आहे, त्याच्यामध्ये तुमच्या बरोबर त्यांची कॉम्पिटिशन मी लावणार आहे आता. तर बघूयात काय होतंय तुकरेटवाडीच्या होम मिनिस्टर मध्ये.